लग्नाला अवघे काही दिवस झाले होते. नवरा बायको हनीमूनसाठी निसर्गरम्य मेघालयात गेले, पण त्या सुंदर सहलीचा शेवट झाला एका भीषण हत्याकांडात. काही दिवसानंतर खोल दरीत नवऱ्याचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर समोर आलेल्या तपासाने संपूर्ण देश हादरला. आता पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासातही या प्रकरणाचा उल्लेख समोर आल्याने पुन्हा एकदा राजा रघुवंशी केस चर्चेत आली आहे. मात्र नेमकं काय या प्रकरणात घडलं, चला संपूर्ण घटनाक्रम सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. इंदूर मधील व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचा 11 मे 2025 रोजी विवाह झाला. दोघांच्याही आयुष्यात नव्या प्रवासाची सुरुवात झाली होती. लग्नानंतर काही दिवसांनी दोघेही हनीमूनसाठी मेघालयाला रवाना झाले. मेघालय हे डोंगर, दर्या आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या सुंदर ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. 23 मे रोजी ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली. अखेर 2 जून रोजी सोहरा परिसरातील वेई सावडोंग धबधब्याजवळील खोल दरीत राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला. यानंतर या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. तपासादरम्यान पोलिसांनी असा आरोप केला की ही दुर्घटना नव्हती, तर पूर्वनियोजित हत्या होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजा यांची पत्नी सोनम रघुवंशी हिने तिचा कथित प्रियकर राज कुशवा आणि इतर काही जणांसोबत मिळून हा कट रचला होता. या आरोपानंतर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. लग्नानंतर इतक्या कमी कालावधीत अशी घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध चर्चा रंगल्या आणि हे प्रकरण देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गुन्हेगारी घटनांपैकी एक ठरले. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पोलिसांचे आरोप म्हणजे अंतिम सत्य नसते. न्यायालयात पुरावे तपासले जातात आणि दोषी किंवा निर्दोष असल्याचा अंतिम निर्णय न्यायालयच देते. या प्रकरणात पुढे मेघालय उच्च न्यायालयाने सोनम रघुवंशी यांना जामीन मंजूर केला. मात्र राजा रघुवंशी यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम निकाल आलेला नाही. दरम्यान पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दावा केला आहे की मुख्य आरोपी सिया गोयल हिने इंटरनेटवर राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती शोधली होती. तपासात तिच्या सर्च हिस्ट्रीमध्ये या प्रकरणाशी संबंधित शोध आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच पोलीस कोठडीत महिलांना मारहाण होते का, अशा प्रकारचे प्रश्नही शोधल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या तपासातील दाव्यांमुळे राजा रघुवंशी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र दोन्ही प्रकरणं स्वतंत्र आहेत आणि प्रत्येक प्रकरणातील पुरावे, तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगळी आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी न्यायालयाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. राजा रघुवंशी हत्याकांड हे केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचे प्रकरण नाही, तर विश्वास, नातेसंबंध आणि गुन्हेगारी तपास यांबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण करणारे प्रकरण आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. अशाच महत्त्वाच्या आणि सत्य माहितीवर आधारित बातम्या पाहण्यासाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.